हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 6 स्टँडर्डचा हिस्ट्री सिविक्सचा जो सेकंड लेसन कंटिन्यू केलेला आहे त्याचा हा सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्टमध्ये आपण द वैदिक लिटरेचर हा टॉपिक कव्हर केलेला आहे आणि आता सेकंड पार्टमध्ये आपण फॅमिली सिस्टीम डे टू डे लाईफ हा पार्ट कव्हर करणार आहोत. पहा, म्हणजे कुटुंब व्यवस्था म्हणजे आपण काय हे पाहणार आहोत. फॅमिली सिस्टीम अँड दैनंदिन जीवन म्हणजे कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन. जॉइंट फॅमिली सिस्टीम was prevalent in Vedic period. The Grahapati was the head of the family, a man responsible for the family. His family include the old parents, wife, children, and also the families of the children, the younger brother, their family. These family system are patriarchal. In initial period, there are reference of woman scholar must be Lopamudra, Gargi, Maitreyi in Vedic literature. However, slowly the restrictions of women went on increase and their position in the family and society become secondary. म्हणजे बघा, वेद काळामध्ये वैदिक काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबामध्ये सगळ्यात प्रमुख असायचा कर्ता पुरुष, जो ग्रहपती असे म्हणतात. म्हणजे जो हेड ऑफ द फॅमिली हा घरातला पुरुष असायचा. त्या ग्रहपतीच्या परिवारामध्ये त्याचे ओल्ड आई वडील, तसेच लहान भाऊ, भावाचा परिवार, त्याची पत्नी, त्याची मुलं, तसेच त्याच्या मुलांचे सुद्धा परिवार असा सगळ्यांचा समावेश असायचा. म्हणजे तो स्वतः, त्याची फॅमिली, त्याच्या मुलांची मुलं, त्याचे भाऊ, त्याच्या भावाची मुलं, त्याची फॅमिली, तसेच त्याचे आई वडील, इतकी मोठी फॅमिली ही असायची. तसेच ही कुटुंब व्यवस्था ही जी कुटुंब व्यवस्था होती ही पॅट्रियार्चल म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती, पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्था होती. त्या काळाच्या सुरुवातीला म्हणजे वेद काळाच्या सुरुवातीला गार्गी, मैत्रेयी आणि लोपामुद्रा अशा विद्वान स्त्रियांचा उल्लेख सुद्धा वैदिक साहित्यात आहे. सुरुवातीच्या काळात स्त्रियांना खूप तेव्हा म्हणजे असा उल्लेख आहे की स्त्रियांना खूप मानाचं स्थान होतं आणि खूप विद्वान स्त्रिया त्या काळी घडून गेलेल्या आहेत. पण हळूहळू स्त्रियांवरची बंधने वाढत गेली आणि त्यांचे कुटुंबातील तसेच समाजातील स्थान हे दुय्यम होत गेलेले आहे. पहा, म्हणजे फार पूर्वी स्त्रियांना खूप स्कॉलर स्त्रिया पण होऊन गेल्या, त्यांना रिस्पेक्ट पण तेव्हा खूप होता. पण काही मधल्या पिरियडमध्ये स्त्रियांची दुय्यम त्यांना दर्जा दिला गेला. द हाऊस ड्युरिंग द वैदिक पिरियड वेअर अर्थन और वॅटल अँड डप construction. Wattle means woven lactic of wooden string which is dubbed with clay mixed with cow dung. A house was called ghira or shala. म्हणजे बघा, गृह और शाला, गृहशाळा म्हणजे वेद काळामध्ये घरं मातीची किंवा कुडाची असत, गवताची असत. वेलीची जाडसर म्हणजे वेली जे असतात क्लाइंबर्स बघा, त्याचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावरती शेण माती लिंपून भिंत तयार, त्याला कुडाची, तुम्हाला माहिती असेल भिंती कुडाच्या. कधी गावच्या ठिकाणी अजूनही एखाद दुसरी कुडाचं घर असतं बघा, कुडाच्या भिंती म्हणतो आपण, शेणाने सारवलेल्या असतात. त्या काळी घराला गृह किंवा शाळा हे शब्द वापरले जायचे. The diet of the people mainly consists of cereals like wheat, barley, rice. From this they made different preparation words like yav, godhum and vrihi. वैदिक वाङ्मयात गव, यव, गोधूम आणि व्रीही यासारखे शब्द आहेत जे पदार्थ बनवलेत ना त्यांना. त्यांच्या डाएटमध्ये काय काय होतं बघा, तर बार्ली, व्हीट आणि राईस म्हणजे गहू, सत्तू आणि तांदूळ, सातू आणि तांदूळ याचा समावेश असायचा. आणि त्याच्यापासून जे पदार्थ बनवले जायचे त्याला यव, गोधूम आणि व्रीही असे शब्द त्या काळात वापरले जायचे. बघा, इथे कुडाची तुम्हाला मी जी घरं म्हटली ना ते बघा, ह्या भिंती त्याच्या पहा, तुम्हाला दिसत आहेत का? ह्या बघा, या भिंती कशा आहेत, ह्या कुडाच्या. म्हणजे ह्याच्या आतमध्ये ज्या वेली असतात त्या वेलींचं असं एक जाळं विणून त्याला वरतून शेण वगैरे आणि वरतून मातीने सारवलेल्या अशा प्रकारच्या ह्या भिंती असतात. पुढे पहा,
be found in Vedic literature. Yav means barley, गोधूम मीन्स व्हीट आणि व्रीही मीन्स राईस. म्हणजे बघा नावं काय होती, बार्लीला काय म्हणायचे, यव, तसंच गोधूम म्हणजे व्हीट आणि व्रीही म्हणजे राईस. द वेदिक पीपल रिलीज्ड मिल्क योगर्ट, घी, बटर, हनी, ब्लॅक ग्राम म्हणजे उडीद, मसूर, सीसम अँड मीट वेअर ऑल्सो अ पार्ट ऑफ देअर डाएट. म्हणजे त्यांना बघा काय काय त्यांच्या ह्याच्यामध्ये होतं, त्याला मसूर डाळ, उडदाची डाळ, तीळ त्यांच्या ह्याच्यात म्हणजे सीसम, तसंच ते मांस सुद्धा खायचे. तसंच त्यांच्या आहारामध्ये दही, दूध, लोणी, तूप, हनी म्हणजे मध याच्यासारखे सुद्धा पदार्थ होते. पीपल इन द वैदिक पिरियड यूज्ड कॉटन अँड वुलन गारमेंट. They also used vehicles or clothes made from bark of tree. Similarly, animal skin were also used as clothing. Men and women used ornament of gold, flower garlands, string-made beds, etc. A kind of pendant called nishk seemed to have been popular. It was also used as current. म्हणजे बघा त्यावेळेची लोकरी तसेच सुतीक वस्त्रे वापरायची. वल्कले म्हणजे झाडाच्या सालीपासून तयार केलेली वस्त्र ही वापरायची. तसेच प्राण्यांच्या कातड्यांची सुद्धा उपयोग केला जाई. स्त्री पुरुष गळ्यामध्ये फुलांच्या माळा घालत, तसंच वेगवेगळ्या माळा सुद्धा, मण्यांच्या माळा, विविध मण्यांच्या माळा सुद्धा घालत. तसंच सोन्याचे दागिने सुद्धा वापरले जायचे. निष्क नावाचा गळ्यातला दागिना त्यावेळेला फार लोकप्रिय होता. त्याचा उपयोग वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी सुद्धा होई. निष्क लक्षात ठेवा शब्द. पुढे बघा सिंगिंग, प्लेइंग म्युझिक इन्स्ट्रुमेंट, डान्स, board games, chariot race and hunting were the means of recreation. There means musical instrument were veena, shatatantu, clambles and the conch. Percussion instrument like drum and मृदंग वेअर ऑल्सो फाउंड. म्हणजे बघा याच्यामध्ये गायन, वाद्य, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांची शर्यत, बघा रथांची शर्यत व्हायची आणि मनोरंजनाची ही साधने होती. तसंच वीणा, शततंतू, तसंच आपण बघितलं क्लॅम्बल्स म्हणजे झांज, शंख आणि अशी प्रमुख वाद्य होती. तसेच ड्रमरू, मृदुंग हे सुद्धा वाद्य हे त्यांच्या विरंगुळ्याची साधनं होती. बघा वेदिकल म्युझिक इन्स्ट्रुमेंट तुम्हाला दिलेली आहेत, ही त्यांची विरंगुळ्याची साधनं होती. आपण 4.2 कंप्लीट केला, फॅमिली सिस्टीम अँड डे टू डे लाईफ. याच व्हिडिओमध्ये आपण 4.3 सुद्धा बघणार आहोत, ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबेंड्री, इकॉनॉमिकल अँड सोशल लाईफ. पहा याच्यामध्ये बघा शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन. Agriculture was the main occupation during the Vedic period. Many oxen were yoked together to plough the field. The plough had iron ploughshares. The Atharva Veda consists insects, pet and other animal that destroy crops and suggest certain remedies. Cow dung was used as manure. म्हणजे बघा वैदिक काळामध्ये शेती हा व्यवसाय प्रमुख होता. त्याच्यामध्ये नांगराला बैल जुंपला जाई. तसेच लोखंडाचा ते जे नांगर असायचा तो लोखंडाचा असायचा. आणि अथर्व वेदामध्ये पिकांवर पडणारी कीड आणि पिकांचा विध्वंस करणारे प्राणी याच्यावरती उपाय सुद्धा आपण बघितलं. अथर्ववेदामध्ये विविध उपाय, रोजच्या संकटामधले उपाय, त्याच्यामध्ये हे उपाय सुद्धा सांगितलं की कीड पडल्यावरती काय करायचं. आणि त्यावेळेला खत म्हणून किंवा फर्टिलायझर म्हणून, मॅन्युअर म्हणून कसला वापर केला जायचा तर कावडंक म्हणजे शेण, जे आपण आजही करतो शेणखत म्हणून. आणि शेणखत हे अत्यंत चांगलं फर्टिलायझर आहे, कोणत्याही केमिकल फर्टिलायझरपेक्षा हे त्यावेळेपासून वापरलं जायचं. During the Vedic period, animal like horse, cows, dogs had special importance. Cow were used as means of exchange. That is why cow were highly prized. People took special care
to ensure that their cow would not stolen. The horse was valued because the Vedic people were skilled in taming the horse and harnessing them to chariot. Chariots is a Vedic period had spoken wheel will be lighter than solid wheel. The horse drawn and spoke wheel chariots of the Vedic period were shift and speed. बघा, म्हणजे इथे काय सांगितलंय तुम्हाला की वैदिक काळामध्ये घोडा, गाय, बैल, कुत्रा ह्या प्राण्यांचा खास करून समावेश होता आणि ह्या प्राण्यांना विशेष महत्त्व होतं. पहा, गायीचा उपयोग म्हणजे ते विनिमयासाठी केला जाई किंवा गायीला विशेष किंमत होती, त्यामुळे आपली गाय कोणी चोरून नेऊ नये याच्याकडे खूप लक्ष दिलं जायचं, खूप काटेकोरपणे पाळलं जायचं. तसंच घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी होता. त्याला रथाला बांधून, चॅरियट्स म्हणजे रथ, रथाला बांधून रथाला चाकं असायची, चाकाच्या वजनाने हलके व्हायचं. ते चाकं वजनाने हलकी लावली जायची, भारी चाकांपेक्षा वजनाने हलकी चाकं लावली जायची आणि घोडे जोडले जायचे. आणि रथांना बांधलेले घोडे खूप वेगवान असायचे, त्यामुळे रथ खूप वेगवान, इथे आपल्याला बघा रथ दिलेला आहे, इथे बघा रथ कसा वेगाने पळतो आहे, त्याची चाकं ही हलकी केली जायची आणि त्याच्यामुळे घोड्यांना फास्ट पळण्यासाठी सुद्धा मदत व्हायची. पुढे बघा, त्या काळामध्ये शेती आणि पशुपालन ह्याखेरीज अनेक व्यवसाय व्हायचे. In this period, apart from agriculture, the animal husbandry, the several other occupation and also animal husbandry, several other occupation has also flourished. म्हणजे काय केलेलं आहे बघा, त्या वेळेमध्ये शेती आणि पशुपालना व्यतिरिक्त अजून व्यवसाय कोणते होते तर कारागीर समाजाचे. पहा, या पिरियडमध्ये काय झालेलं आहे की कारागीर समाज व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. कारागीर समाज व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने त्यांना ओळखले जायचं आणि त्यांचा स्वतंत्र संघ असायचा. तसंच त्यांना प्रमुखाला श्रेष्ठी म्हणायचे. पण हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. आणि पुढे बघा, त्या काळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे होते, ड्युरिंग दिस पिरियड देअर वॉज 4 वर्ण होते 4, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे हे 4 वर्ण होते. हे वर्ण कशावरून ठरले जायचे? द वर्ण वॉज डिटरमाइन्ड बाय द ऑक्युपेशन ऑफ द पीपल. इन द लॅटर पिरियड द वर्ण केम टू बी डिटरमाइन्ड ऑन द बेसिस ऑफ बर्थ. दिस गेव rise to caste and the caste system led to inequality in the society. म्हणजे बघा, सगळ्यात पहिले वर्ण कशामुळे ठरले बघा. ब्राह्मण जे मंत्र किंवा एखाद्या घरी शुभ कार्य असेल तर मंत्र म्हणायला जायचे, हे ठरले ब्राह्मण. नंतर क्षत्रिय म्हणजे जे शिकार करायचे, राजाच्या दरबारी कामाला असायचे शिकारीसाठी, ते ठरले क्षत्रिय. वैश्य म्हणजे जे व्यापार करायचे, दुकानं चालवायचे, ते ठरले वैश्य. आणि शूद्र म्हणजे काय तर साफसफाईची कामं करायचे किंवा सफाई साफ करायची, जे सुद्धा आवश्यकच होतं ते काम, असे प्रत्येक जण आपापली कामं करायची. त्याच्यानुसार त्यांचे पहिले वर्ण ठरले. पण पुढे काय झालं की हे काम करणाऱ्यांचे हे वर्ण आणि त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्यांचे पण तेच वर्ण ठरले. सुरुवातीला वर्ण वगैरे असं काही नव्हतं, फक्त जे काम करतात त्यांना तसं म्हटलं जायचं की हा ब्राह्मण. म्हणजे एखाद्या शुभ कार्यामध्ये जे मंत्र वगैरे म्हणायचे असतात त्यासाठी ब्राह्मण जायचे, किंवा अशा पद्धतीने हा ब्राह्मण, हा व्यापार करतो म्हणून हा वैश्य, आणि हा ही कामं करतो म्हणून हा क्षुद्र असे. पण नंतर काय होत गेलं की त्यांच्या पुढची पिढी सुद्धा त्याच नावाने वर्णाने ओळखली गेली झाली आणि याच्यामुळे जाती व्यवस्था निर्माण झाली आणि समाजात विषमता निर्माण झाली. ड्युरिंग द वैदिक पिरियड सर्टन नोशन्स अबाउट leading an ideal life has become well established. Therefore 4 stages of 4 ashram from the birth to date. म्हणजे इथे बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला की आदर्श आयुष्य कसे जगावे या संबंधी वेद काळात काही कल्पना रूढ झाल्या. त्याच्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत असे जीवनाचे 4 भाग केले गेले. बघा, 4 भागामध्ये 4 जे भाग केले गेले त्याच्यामध्ये फर्स्ट त्याला आश्रम वॉज ब्रह्मचर्य आश्रम. पहिला जो भाग आहे
तो ब्रह्मचर्य आश्रम. त्या पिरियडमध्ये काय करायचं, द पिरियड ऑफ स्टेईंग विथ गुरु टू लर्न फ्रॉम हिम, म्हणजे जन्मल्यापासून ते ठराविक वयाच्या याच्यापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम, त्या गुरुजवळ राहायचं, गुरु जे सांगेल ते शिकायचं, गुरुची सेवा करायची. ब्रह्मचर्य आश्रम पार पडलं. द नेक्स्ट स्टेज आफ्टर द सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ ब्रह्मचर्य आश्रम वॉज गृहस्थ आश्रम, म्हणजे ब्रह्मचर्याचा ठराविक जो कालावधी पार पडला ब्रह्मचर्य आश्रमचा, हा एक आश्रम झाला. नंतर गृहस्थ आश्रम. या काळामध्ये पुरुषाने कुटुंब आणि समाज यासाठी आपली कर्तव्य आपल्या पत्नीच्या साह्याने पार पडायची आणि पार पडली पाहिजे अशी अपेक्षा असायची त्याच्यामध्ये, की लग्न करायचं आणि समाजासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी जे चांगलं आहे ते करायचं. हे कशामध्ये करायचं, गृहस्थाश्रम. द थर्ड स्टेज इज वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम मध्ये काय करायचं की वानप्रस्थाश्रम मध्ये बघा, वानप्रस्थाश्रम मध्ये आपल्या घरादाराचा मोहाचा त्याग करायचा. एक्सपेक्टेड अ डेच हिमसेल्फ फ्रॉम अ हाऊस ओल्ड, रिटायर टू अ सॉलिटरी प्लेस अँड लीड अ व्हेरी सिम्पल लाईफ. हे सगळं सोडून द्यायचं आपलं घरदार आणि कुठेतरी जंगलात जायचं आणि तिथे मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी जाऊन साधेपणाने राहायचं. आणि फोर्थ आहे संन्यासाश्रम. द फोर्थ स्टेज इज संन्यासाश्रम, म्हणजे वानप्रस्थाश्रम झाल्यावरती संन्यासाश्रम म्हणजे काय करायचं की सगळ्या नात्यांचा त्याग करायचा आणि मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे. फार काळ एका ठिकाणी राहायचं नाही. या वेळेमध्ये फार काळ एका ठिकाणी न राहता फिरत राहायचं, ह्या क्षेत्रावरून तीर्थक्षेत्रावरून त्या तीर्थक्षेत्र, असं संन्यास घ्यायचा. सगळ्या गोष्टींचा संन्यास. साधे कपडे घालायचे, साधं खाणं खायचं, हे आहे. असे 4 आश्रम होते. कोणते कोणते आपण बघितले बघा. पहिलं आहे ब्रह्मचर्य आश्रम, दुसरं गृहस्थ आश्रम, तिसरं बघितलं वानप्रस्थाश्रम आणि चौथं आहे संन्यासाश्रम. हे आपण 4.3 कंप्लीट केला. ह्याच्यामध्ये आपण पहा 4.3 म्हणजे ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबेंड्री अँड इकॉनॉमिकल अँड सोशल लाईफ. पहा या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. थर्ड पार्टमध्ये आपण जो 4.4 आणि 4.5 आहे म्हणजे रिलिजियस आयडिया आणि द पॉलिटिकल सिस्टीम, हा थर्ड पार्टमध्ये आपण हे घेणार आहोत. व्हिडिओ खूप मोठा होतोय पण एक्सप्लेन करताना हिस्ट्री थोडक्यात सांगता येत नाही मॅथ्ससारखं किंवा सायन्ससारखं, कारण मॅथ्स म्हणजे हे असं म्हणजे असंच, तसं हिस्ट्री शिकवताना बराचसा संदर्भ तुम्हाला द्यायला लागतो. त्यामुळे हे व्हिडिओ जरासे मोठे होत आहेत. पण तुम्हाला मी शिकवलेलं हिस्ट्री आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे पुढच्या लेसनचे सुद्धा मी नक्की व्हिडिओ करीन. नेक्स्ट लेसनमध्ये आपण 4.4 आणि 4.5 एक्सप्लेन करूया.